नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। राज्यात हत्येचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे। 2 महिन्यांपूर्वी गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली होती, तर काही दिवसांपूर्वी बोरिवलीत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली। या घटनेनंतर आता नवी मुंबईच्या नेरूळमध्ये एका गुंडाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेनं नवी मुंबईत खळबळ उडाली आहे। चिराग लोके वय 30 असं मृत गुंडाचं नाव असून तो नेरूळ सेक्टर 20 येथे राहत होता। मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास लोके हा घराबाहेर येत असताना त्याचा सहकारी अरविंद सोडा वय वर्ष 42 साथीदारांसह इमारतीखाली दबा धरून होता। यावेळी त्यानं आपसातील वादातून चिराग याच्यावर रॉडने आणि इतर हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला। या दरम्यान चिराग याची पत्नी प्रियांका हिनं पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही त्याने हल्ला करून पळ काढलाय। यावेळी मारेकरू अरविंद सोडा याच्यासोबत इतरही काही जण होते। या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता चिराग लोकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। चिराग आणि अरविंद यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघांवर एका गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। चिरागचे गवळी गँग आणि पुण्यातील शरद मोहोळशी संबंध होते। चिरागला नवी मुंबई पोलिसांनी मोक्का अंतर्गत अटकही केली होती। दरम्यान त्यांच्यातल्या वादाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही। मात्र पुणे, ठाणे आणि मुंबईनंतर नवी मुंबईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।